Hey, hi. I think I want to let you know why I'm here. But first of all, see this view. I'm in Ratnagiri and हा बीच इथे काही क्राऊड नाही आहे अँड द रिझन टू कम हिअर इज माझ्याच मम्मी पप्पांचा 25th अॅनिव्हर्सरी आहे. इट्स 15th ऑफ मे. सो आय थॉट की समथिंग स्पेशल करू आणि ते स्पेशल करण्यासाठी वॉट आय डिड इज आय जस्ट टेक दॅम अँड आस्क दॅम टू वी विल गो ऑन अ बीच रेकॉर्ड युअर व्हिडिओज. तर मी आज त्यांचे पूर्ण व्हिडिओज रेकॉर्ड करणार आहे. लाईक त्यांचं कधी प्री वेडिंग शूट पोस्ट वेडिंग शूट त्यांच्याच असं नव्हतं आणि मोस्टली त्यांच्याकडे त्यांच्याकडे फोटोज वगैरे नाही. सो आय थॉट टू रेकॉर्ड दिस अँड मेक दिस 2 to 3 days peaceful for them and make as much as videos, record their videos, record their memories over here. And that's the reason we are here. And we are at the beach where there is no one, and this gives the peace you need. And I will show who's the groom and who's the bride. Of course, it's my mom and dad, but I will introduce them to you. Okay. मी जिथे इथली बुकिंग केली आणि हा जो व्ह्यू आहे ना, तर जो रेझॉर्ट स्टे आहेत आणि बेस्ट आहेत. तर इथला जे कॉस्टिंग वगैरे ते पण खूप बेस्ट आहे आणि छान आहे. आणि हे आमचं आहे, अशी इथली बुकिंग आहे. हे असं व्ह्यू आहे इथे पूर्ण. आणि यू कॅन व्ह्यू हिज ओनर ओव्हर हिअर. आणि हा व्ह्यू आहे डायरेक्टली इथे. सो आणि या बीचला लाईक काहीच काहीच नाही आहे, म्हणजे नाही का, काही गर्दी वगैरे नाही आहे. आणि ह्याचं काहीतरी काळबा देवी, दादा याचं नाव काय आहे? ह्या बीचचं नाव काय आहे गावातलं जे काय? काळबा देवी. ओके. अँड इज द ओनर ओव्हर हिअर. सो इथलं नाव आहे अथन बीच रेसॉर्ट. सो इफ यू वॉन्ट यू कॅन जस्ट DM मी आणि मी तुम्हाला हे लोकेशन्स वगैरे. तर हे आहेत माझे मम्मी आणि पप्पा ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. सो त्यासाठी आम्ही इथं आलो आहे आणि वी विल बी शूटिंग देअर व्हिडिओज ओव्हर हिअर अँड आय विल जस्ट इंट्रोड्यूस दॅम विथ यू जस्ट अ मिनिट. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचे पतिदेव आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काय प्लॅन आहे पुढचा? मच्छी खायची करता आंधळा वाढलं कधी काय न्यायचं. So, how was your day? काय पण प्रॅक्टिस झालं असं असं. Hey, good morning. So this is second day. फर्स्ट डेला तर आम्ही पूर्ण शूट वगैरे करून झोपलो. शूट म्हणजे मीच केली शूट येत काय. बट तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो इथनं या रिझॉर्टवरनं. जस्ट व्ह्यू दिस. सो द व्ह्यू इज ग्रेट. इट विल पीसफुल. आणि आता ॲज आय सेड यस्टरडे आम्ही सगळे व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करून पूर्ण झोपलो. आता उठलोय. आता फ्रेश वगैरे होऊ. अँड ॲज आय सेड आता आम्ही त्यांची शॉर्ट क्लिप्स रेकॉर्ड करणार ज्यामध्ये mainly I will be asking them question related to their 25 years of journey, how it was, how it gone, how it will uh, be going in future. It will be sorry, how they managed to survive this 25 years and how it started. So let's see what they answer, how they answer. आम्ही जर लव्ह मॅरेज केलं तर आमची मान्यता नसेल, माझी तरी नसेल. मला खूप काय बोलायचे आणि शेजारी असल्यामुळे काही प्रश्न मला बोलताच येत नाही. मुलगी, मी दुसऱ्या मामाची तर राहायचं. गेल्या 25 वर्षात कधीच असं वाटलं नाही की हा सोडून दुसरा कोण माणूस भारी आहे. तेच फिलिंग मला आज पण आहे की नाही आमचं लग्न आमच्या मराठी शाळेसमोर झाले. तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. पहिल्यांदा आय लव्ह यू हे कोण कोणाला म्हणाल?
विशेष करून आईने खूप भाजीला गेली सासूबाई भाजी तर विकत आणली भाजी तर त्यातली तिसरी भाजी मला असते. तू होतीस म्हणून मला काही भीती नव्हती. कसा होता मॅरेजचा? नाही, ठीक है. सो अपना भी कुछ है नहीं वैसे, तो अपन भी ज़्यादा टेंशन नहीं लेंगे. जब देखेंगे होंगे तब होंगे, नहीं होंगे तो नाही होंगे. तर ठीक आहे. तर आम्ही आता हे सगळं ऐकल्यानंतर मला तर खूप छान वाटलं. त्यांचा कसा प्रसंग होता, कसा त्यांनी त्यांची 25 इयर्स ऑफ जर्नी सोबत एक्सपिरियन्स केली. त्यांचे अनुभव, त्यांचे ॲडजस्टमेंट, द लव्ह फॉर ईच अदर, फॉर देअर फॅमिलीज, अँड दॅट जस्ट मेड मी फील that how I should be in my life, how I should start from zero and go to the higher heights I should. And hope so you should also keep your family together, make them experience these beautiful things, talk with them, take their take their point of view in your life and make it more uh, like म्हणजे तुम्ही त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवातनं तुम्ही शिका. असं मी शिकतोय जेवढं शिकू शकतो. त्यांचा अनुभव हा तर घरच्यांबरोबर बोलल्यानंतर आहे ना एक छान वाटतं, त्यांना सुद्धा छान वाटतं. आता आपण मी 5 दिवस जातो आणि मला रविवारी वगैरे पप्पा दिसतात, तर मग त्यातनं एक दिवस जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो वगैरे ना, त्यातल्या त्यात ह्या व्ह्यू मधनं असे अनुभव डोळ्यातलं पाणी आहे सगळं तर येणारच. तर चलो फिर लेट्स गो टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. बाय फॉर नाउ. तर आता आम्ही आलोय आरेवारेला आणि आम्ही आता झिप लाईनिंग करणार आहे. पण आमची मम्मी आणि पप्पा काय करत नाही कारण ते घाबरतात, आहे का नाही. तर मी आणि अवंती करणार झिप लाईन. आणि हे आहे त्याचा असा रूट, इथून असा तिथे. सो मॅम जसं मी बसल तुम्हाला दाखवतो. हा व्ह्यू तुम्ही पण करा ना झिप लाईनिंग. हा सोबत करा नाही तर घाबरता सांगा ना टायर. ते एक रायगडला डब्बा आहे हो, ते तर काय वाटतं का खाली पण बघितलं. सीट आहे मग बसा बसा ना. मग तुम अकेले करने वाले हो? आर यू गोइंग टू डू दिस अलोन? श्योर, लेट्स गो बॉय. डन विथ इट. आणि आता त्यांची गाडी येते तिथून 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 घेऊन जायला. सो लेट सी दिस बाय. डॅम. हाऊ वॉज इट? Say how was it? Good. Did you enjoy it? Yeah. And didn't you fear? No. Oh, great. You just चलो डन विथ दिस. आणि आता Next. दुसरी राईड, दुसरी तिसरी चौथी जेवढे होतील तेवढे. लेट्स गो. याला म्हणतात चिल लाईफ. बसले बसले झोप आहे. ते झोपलेले नाहीये. अरे काय नाही झोपले, रात्रभर झोपले की. अरे आता आम्ही आलोय जेवण करायला आणि आम्ही फिरतो कमी आणि खातो जास्त. हे बघा कसा डाव आणतो ते. जेवण दाखवतो. आमरस भाजी. हा या दोघांचा बांगडा सुरमई येत आहे. ही चिकनवाली गँग आहे आणि आम्ही दोघं गरीब लोक आहेत. हे मी हा बघा रे मासा खाता रे. असा मासा चावल बघा तरी. एक शार्क मासा दुसऱ्या गरीब माशाला खाताना. गणपतीपुळेच्या बीचवर आलोय आणि डन विथ ऑल ऑफ द थिंग्स.
सगळं बीचवर वगैरे पाहून वगैरे झालं आहे आणि आता फ्रेश झालो आहे. तर आता देवाच्या पाया पडायला चाललं. सो गणपतीपुळे फेमस मंदिर आहे आणि जे इकडं नवस मागितला की पूर्ण होतं. तो पिक्चर पाहिला होता नवरा माझा नवसाचा. सो हिअर आधी यार लेट्स टेक बाप्पाच दर्शन आणि मग पुढचा प्लॅन. चालू तेव्हा खूप गर्दी होती, आता लकीली काहीच गर्दी नाही आहे. सो लेट्स गो, दर्शन करू बाप्पांचे. डन विथ दर्शन. गणपती बाप्पाचं दर्शन झालंय. चलो लेट्स मूव. चला. मिळायला लागले आम्हाला दे. आम्हाला नको घेऊ. का नको घेऊ? कसे खात ते? कमी खावा रे जरा. एक कैरी हाणती, एक कशी कैरी खाती आणि बघा कशी काळी महिना. काळी महिन्याला कैरी दे ग. आपलं काळी महिन्याला काळी महिना दे. सो डन विथ दिस 2 days ऑफ कोकण ट्रिप रत्नागिरी. आणि आता आम्ही चाललोय रिटर्न पुणेला. जायची तर इच्छा नाही आहे, बट क्या है, जाना तो पडेगा. जॉब जो है. हो बाय फॉर नाउ.